तर मग आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी. साठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे. दीदी आमची आज पहिल्यांदाच पालकची भाजी बनवती बरं का. कशी झाली ते नक्की सांगा. आहे का नाही दीदी? आता याच्यात आपण 3 मापे तेल टाकून घेऊयात. 3 माप म्हणजे तुमची केवढी तर त्याच्या अंदाजानुसार टाका. नाही तर ती सांगते 3 माप आणि तुम्ही टाकसा. तुमची केवढी बारीक माप आहे कशी भाजीच्या अंदाजाने तेल टाका. बस झालं. आता या तेलाला आहे ना नीट टाकून द्यायचं. हा नीट टाकून द्यायचं. आणि मग आता जिरीची फोडणी द्यायची. जिरी वाटून घ्यायला पाहिजे नव्हती पण माझ्या लक्षात नाही राहिली. हा जाऊ द्या टाक तेलामध्ये. थोडी जिरी टाकायची. हा आता वाटण टाक. आणि तिच्या मनानेच करणार आहे त्याच्यामुळं बघू आता कशी होती भाजी. आणि तिने ना इथं लई पसारा घातला नाही तर म्हणू नका. तिने भाकरी केलेलं आहे ना गॅसवर तर ते सगळं पिठाचं झालेलं आहे. याच्यात मी शेंगदाणे थोडे मोठेच ठेवते कारण हटलेल्या भाजीत मला मोठे शेंगदाणे आवडतात. हा आमच्या दीदीला ना जरा मोठी शेंगदाणे भाजी चांगली आवडतात. आवड असलेलं त्याच्यामुळे तिने मोठ्यांनाच ठेवलेलं आहे. मी नाही ठेवीत बारीकच करते सहसा पण ती मोठी ठेवते शेंगदाणे. टाक भाजी आता. आणि पालकची भाजी शिजवून तिने चांगली मॅश करून ठेवली बघा मस्तपैकी. हा पक्कड तर बघ इथं पक्कड आहे. आता हे मिक्स करून घेतलंय. आता याच्यात काय करायचं आपण जे शिजवून घेतलं होतं पाणी आणि पक्कड धरली होती. त्या पकडीला सगळा याचा बिटाचा हलवा लागला होता त्याच्यामुळे लाल दिसत होती. बिटाचा हलवा बनवलाय तिने. आपण जे शिजवून घेतलेलं पाणी आहे ते फेकून न देता आपण त्याच्यातच टाकायचंय कारण त्याच्यात त्याचा अर्क असतो. टाकून त्याच्यात लय पातळ होती काय ना आता जाऊ दे नाही व्हायची. हे घे थोडं बेसन पीठ घे. थोडंसं बेसन पीठ काढून टाकायचं म्हणजे हे होईल. गटपण नाही गटपण आहे भाजीला. वाटणाचं भांडं राहिले ना तर त्यात बेसन पीठ मिक्स कर बाळा. हा टाक ना त्याच्यात. काय टाकायचं? बेसन पीठ काढून टाकतात थोडं. घट्ट हा म्हणजे मिळून येते भाजी. कसं ते 3 नंबरच्या डब्यात आहे बघ. प्लेटमध्ये मिळू का? नाही मिक्सरचे भांडं आहे ना त्याच्यातच कालव हे दोन टाकता येईल तुला. थोडं पाणी टाकून बघ किती घ्यायचं. हां बस झालं. चमचा बस झालं. हा पाणी घे. पाणी मिक्स करू. हा थोडंसंच घे पाणी. ते भाजीचं हे करायला ते चांगलं घेतलं बाई हे करून. थोडंच कालव. हा नाही तसं हा बोटाने हे कर. तसं नको ते सगळं झाकणार लागा. असं अगं हाताने कालवायचं बाळा. होतंय का मिक्सर? होतं. टाक भाजीत. भाजी चांगली मस्त घट्ट होती. लय नाही टाकायचं. 1 चमचा. पळी कुठे? पळी नाही घेतली.
त्याला आपण मिक्स करून घेऊ. मीठ टाकलंय का? मीठ टाकायचं आहे ना. अजून एकदा हे करून घेऊ का भांड. हा. बोटाने येऊ काढ त्याला चिकाटलेलं आहे सगळं वाटण शेंगदाण्याचं. मीठ टाकलं का? मीठ टाक. मीठ हळदी किती चमचे? 2 चमचे टाक. दीदीची परीक्षा झालेली 12वीची ना दीदी. नवीनच स्वयंपाक, आता रोज स्वयंपाक करणार आहे आमची दीदी. अजून थोडं टाकू? हा थोडं टाक. पहिल्यांदाच भाजी भाकरी आज बनवल्यात तिने. आज सगळा स्वयंपाक केलाय. ती पकड पुसून घे बाई, सगळं पिठाचा हलवा लागलाय तिला. आता नाही पकड नाही लागणार ना. नाही लागत ना. पळी घ्यावा भाजी हलवायला. हा घेतली. कशी झाली भाजी बघ. आता शिजल्यावर चांगली होईन अजून पण घट्ट. आणि वाटणामध्ये काय टाकलं, काय काय टाकलं होतं सांग ना. वाटणामध्ये शेंगदाणं, मिरची आणि लसूण टाकलं होतं. आता कालवणाला उकळी आली. कालवण नाही, ती पालकची भाजी. हा ती भाजीला उकळी आली. भाजीला उकळी आली का ती होणार आहे आता. हा थोडी शिजून द्यायची 5 मिनिटं. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. सोबत गोड काहीतरी, त्याच्यामुळं मी आज हलवा बनवलाय. कसा वाटतोय नक्की ट्राय करा तुम्ही. याची रेसिपी नक्की शेअर करेल मी. आणि कशाचा हलवा आहे ते सांग. हा बिटाचा हलवा आहे. पाहू शकता कलर छान आलाय त्याला. एक मस्त लाल जरी झालंय जसं गुलाबजाम. एकदम थोड्याशा सामानात कसं केलंय मी नक्की बघा. उद्या मी रेसिपी नक्की शेअर करेल.